नमस्कार. मागच्या काही दिवसापासून आपण नाही का उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारे पदार्थ बनवत आहोत. तर त्यातलाच हा एक पदार्थ आहे. तर त्याच्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घातली आहे. भाजून घेतलेली हिरवी मिरची, 4-5 हिरव्या मिरच्या आणि 2-4 लसूण पाकळ्या घालायच्या आणि त्याच्याबरोबरच एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे आणि ते वाटून घ्यायचं. तर इथं मी घेतली आहे ही चिवळीची भाजी. चिवळी किंवा याला नाही का घोळसुद्धा म्हणतात किंवा चिवईसुद्धा म्हणतात. तर भाजी छान अशी जमिनीलगत असते ना, त्यासाठी ती स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये बारीक अळ्या किंवा नाही का माती खूप लागलेली असते, त्यासाठी स्वच्छ वाहत्या पाण्याखाली धुवून घ्यायची. त्यानंतर बारीक अशी चिरून घ्यायची आहे. आता जे मिरचीचं वाटण आपण तयार केलं आहे ते आपल्या चवीप्रमाणे याच्यामध्ये घालायचं आहे. ही भाजी ना उन्हाळ्यात विशेषतः उन्हाळ्यात खाल्ली जाते, कारण ही ना पोटाला थंडावा देणारी आहे, उष्णता कमी करणारी आहे आणि रक्त शुद्ध करणारी आहे. तर याच्यामध्ये आपण काही मसालेसुद्धा घालणार आहोत. तर अर्धा चमचा मी इथे भाजलेले जिऱ्याची पूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा आपण धणे पावडर घातली आहे. नंतर कोथिंबीर घालायची आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे आणि आपल्याला इथे 1 वाटी मी इथे किंवा 1 कप बेसन पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाणी न घालता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर गरज वाटली तर तसं थोडं थोडं पीठ आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ घालत जायचं आहे. खूप जास्त पिठाचा वापर करायचा नाही, पीठ थोडं कमीच घालायचं आहे, कारण भाजीचं प्रमाण याच्यामध्ये थोडं जास्त राहायला पाहिजे त्यासाठी. आणि त्यानंतर थोडासा पाण्याचा हबका मारत आपण हे पीठ असं घट्टसर गोळा याचा मळून घ्यायचा आहे. आता जी चाळणी असते आपली, तर त्या चाळणीला काय करायचं, तेलाने ग्रीस करून घ्यायचं, तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असे उंडे तयार करून घ्यायचे चिवळीच्या भाजीचे आणि ते उंडे आपल्याला आता वाफवून घ्यायचे आहेत. तर इथं पातेल्यात पाणी गरम करून घेतलं आहे, त्याच्यावर ही चाळणी ठेवायची आणि 10 ते 15 मिनिटं लागतात हे वाफवण्यासाठी. त्यानंतर हे काढून घ्यायचे आणि पूर्णपणे गार करून घ्यायचे. तर पूर्णपणे गार करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता, हे बघा त्याचा टेक्स्चर बघा. भाजी आपण जास्त ठेवली आहे आणि पीठ कमी वापरल्यामुळे मस्त असं नाही का त्याला भाजी जास्त आहे त्याच्यामध्ये आणि चवीलासुद्धा हे छान लागतं. आता हे गार झाले की आपण याच्या अशा नाही का चकत्या पाडून घ्यायच्या आहे गोल गोल आणि त्या तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा नाही का असं तळूनसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आणि तशासुद्धा तुम्ही त्या सर्व करू शकता. पण मी ना आज थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे 2-3 चमचे, 1 छोटा चमचा जिरं घालायचं आणि त्याच्यानंतर 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. कांदा थोडासा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर आपण जे चिरून घेतलेल्या चकत्या आहेत चिवळीच्या भाजीच्या ते त्याच्यामध्ये घालायच्या, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी अर्धा चमचा हळद घालायची, अर्धा चमचा लाल तिखट घालायची आणि छान कांद्याबरोबर हे फ्राय करून घ्यायचं. अगदी तुम्ही अशी भाजी बनवून नाही का डब्यालासुद्धा देऊ शकतात आणि एवढी पौष्टिक आहे, एवढी छान लागते ना चवीलासुद्धा. बऱ्याच जणांना ही भाजी ना अशी बनवलेली आवडत नाही, कारण ती थोडीशी बुळबुळीत आणि चिकट लागते ना. पण अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली ना तर अजिबात चिकट लागत नाही आणि चवसुद्धा खूप छान लागते. असं स्नॅक्स म्हणूनही तुम्ही ही खाऊ शकता किंवा नाही का साईड डिश म्हणूनही याचा वापर करू शकता. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.